फिट आणि अनफिट दोघांनाही न जमणारा हा मॅप्रोमधला 2 मिनिट लटकू गेम पाहून संकेतचा एगो हर्ट झाला होता. मग अकाउंटला पैसे नसतानाही इतरांपेक्षा आपण कसे वेगळे हे दाखवण्यासाठी 150 सोन्याच्या मोहरा टेबलवर ठेवत तो आत गेला. निमुळता रॉड बोटाला टोचतो हे माहीत असूनही सलग 120 किलोमीटर गाडी चालून आलेले महाशय रॉडला लटकले. पण फक्त एका मिनिटात 150 गायब. वर हात दुखायला लागले ते वेगळे. विकनेस इज माय स्ट्रेंथ म्हणत संकेत शेवटी घरी परतले. फिरता फिरताना माझा एक फॅन तिथे भेटला. त्याच्यासोबत हितगुज करून मोर्चा बाकीच्या गेम्सकडे वळवला. बाटली भरलेली असो की रिकामी, ती खिसा खाली करतेच हे पण पाहिलं. मग प्रचंड भुकेने पाय आपोआप मॅप्रो किचनकडे वळले. मला तिथे जाऊन खास ट्राय करायचं होतं तो स्ट्रॉबेरी क्रीम आईस्क्रीम. केवढं मोठं किचन, ते पण ओपन. पिझ्झा बनताना बघणं ही तर खूप सॅटिस्फाईंग गोष्ट होती तिथली. ऑर्डर बनेपर्यंत आम्ही या लोकांनी एका मिनिटात किती कमावले असतील याचा हिशोब केला. गरीब की एक और आदत होती, वो हिशोब बहुत करती. प्राईजच्या मनाने टेस्ट खूप सोसो होती. सरते शेवटी मॅप्रो मॉलमध्ये गेलो. तिथे मला फ्री चॉकलेट आणि नाचोसचा आस्वाद घेताना हरलेला योद्धा दिसला. असं वाटत होतं 150 रुपये वसूल झाल्याशिवाय तो बाहेर निघणारच नव्हता. एका कोपऱ्यात मी न लाजता फुकटाचं खात होती आणि दुसऱ्या कोपऱ्यात माझं शुगर कट चॅलेंज माझ्याकडे बघून रडत होतं. परतीला निघताना महाबळेश्वरच्या पारसी पॉईंटला थांबलो. वाह, काय नजारा होता तिथे. दुर्बीण घेऊन उभ्या असलेल्या दादांकडून खाली चेन्नई एक्सप्रेसवालं गाव असल्याचं पहिल्यांदाच कळलं. मग मस्त अशा आईस गोळ्यावर ताव मारून आम्ही पुण्याला घरी परतलो.